सो हे गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तर आज विषय असा आहे, जर तुम्ही माथेरानला जायचं असेल तर आता आज तारीख आहे 3 तारीख आहे वाटतं. हां, 3/8/2026. आजच्या मी या डेटला व्हिडिओ बनवतोय. तर माथेरानला जायचं असेल ना, तर आम्ही काल ट्राय केलं होतं जायचं. आम्ही काल चाललो होतो. जाताना काय झालं, आम्ही ह्या मार्गे गेलो, पौड, ते पुढं पौड, चाले, लोहगड या मार्गे लोणावळा, आणि मग कुठं या मार्गे आम्ही चाललो होतो. पण संडेचा दिवस असल्यामुळं काल एवढं ट्रॅफिक त्या एरियामध्ये, विचारू नका. त्या ह्याच्यात लोणावळ्याच्या त्या रोडला, आणि जागे जागेवर वळणं नाही का, स्पीड आहे ना खूप स्लो होतो. आम्ही निघालो होतो दुपारी 1 वाजता वगैरे, 1च्या दरम्यान निघालो होतो. आमचा टायमिंग चुकीचा होता ऑब्विसली, काय का सांगतो. पण त्या टायमिंगला निघालो होतो आम्ही. आणि तिथं जाताना संडे असल्यामुळे खूप ट्रॅफिक. तामिनी बंद आहे. तामिनी जास्त लोक आता जात नाहीये. आणि परत इकडं लवासा ह्या साईडला जातात आहे भरपूर. पण लोणावळा, खंडाळा या साईडला खूप म्हणजे लोक जास्त जायला लागले. मग त्या साईडला मग आम्ही तिकडे चाललो होतो, आणि लोहगडला पण खूप जास्त जाते. मग त्या रोडने असे असे नमुने यायचे मध्ये, गाडी घेऊन यायचे. कोण वॅगनर घेऊन आलंय, रोड खाली, रोड ग्राउंड क्लिअरन्स त्याला गाडीचं माहित नाही. गाडी खाली टिकते, पार घासून चालली. काय कळणार लोकांना कुठे. आणि ट्रॅफिक अशी लाईन लागली पूर्णपर्यंत. काल मी बघितलं, ऑब्झर्व केलं, पूर्ण अशी लाईन लागली अशी रेल्वे सारखी. आणि पुढं रिझन काय असत, रिझन असं काय एवढं मोठं नाहीये. रिझन आहे, कोणतरी युटर्न मारतंय आणि त्याला गाड्यांना नाही का जायला जागा नाही. म्हणजे ड्रायव्हर असेल नवीन, त्याला जागा नाही, किंवा असंच क्वचित काहीतरी नाही का, ज्याची गाडी बंद पडली आणि कुणी गाडी खड्ड्यातच उतरवली साईडला नाही का. ते एजेस असतात रोडच्या एजेसच्या खाली. ग्राउंड क्लिअरन्स कळत नाही. काय कॉमन सेन्स आहे का नाही. वॅगनर बिगनर असले डब्बे आहेत ना, असे डायरेक्ट असे तरंगत होते डायरेक्ट, अक्षरशः धूर निघत होता. प्लस प्लेटचा फुल वास येत होता काल. असं आहे ना, पूर्ण जाम. कमीत कमी आहे ना, लोगड पासून मागच्या साईडला म्हणलं तरी 3 ते 4 किलोमीटर ट्रॅफिक लागलं होतं पूर्ण. आणि वळणाला एवढ्या जोरात गाड्या येत होत्या, तसं लय भाई लय रॅश ड्रायव्हिंग करतात फोर व्हीलरवाले. मुंबई जवळपास कुठनं कुठनं पासिंगवाल्या गाड्या होत्या. खूप रश ड्रायव्हिंग, आणि स्पीड लय स्लो होतो ह्या साईडने म्हणलं की. पण बघायला आहे म्हणजे स्लो जाते. आणि डोंगर वगैरे आहे, नेचर ब्युटी. पण तुमचं मेन मोठं फक्त माथेरानच बघायचं असेल तर त्या साईडने जावा, मुंबई एक्सप्रेसवेने. म्हणजे तो नाही का अजून, टू व्हीलरसाठी अलाउड आहे त्या रोडने. नाहीतर लासान वर्ष आणि एक्सप्रेसवेने तिथं, नाहीतरी तुम्हाला माहितीच असं ना, अलाउड नाही आहे टू व्हीलरला. तर त्या मार्गे जावा. देव रोड त्या मार्गे सरळ सरळ, तो एक नंबर रोड आहे, काय प्रॉब्लेम नाही. कुठपर्यंत डायरेक्ट तिकडं, एकविरा आय थिंक, कुठवर, लोणावळ्याच्या पुढं पुढं जासाल तुम्ही. लोणावळा क्रॉस करून जासाल. पण असं जर गेला मग ट्रॅफिक लागते भरपूर, मग तुमचं स्पीड स्लो होणार. आणि तुम्हाला जर जायचं म्हटलं तर माथेरानला लवकरात लवकर निघा. अं, सकाळचं निघा, 7ला वगैरे निघा, 6-7ला वगैरे. तेव्हा कुठं जाऊन तुम्ही व्यवस्थित पोहोचाल. आणि ह्या रोडने मी तर म्हणन, ह्या रोडने जाऊ नका. तुमचं मेन उद्देश असेल फक्त माथेरान बघायचं, तर इकडच्याच रोडने जावा. कारण ट्रॅफिक लागणार नाही. ट्रॅफिक लागल, पण रोड वगैरे म्हणजे रनिंग मध्ये गाडी, कारण इकडं 30च्या पुढं गाडी स्पीड जात नव्हती. सारखं गिअर अपडाऊन अपडाऊन. इकडं स्पीड जातो, जोरात जासाल तुम्ही, फास्ट जासाल. रोड वगैरे क्लिअर असतो. थोडं थोडं लागेल ट्रॅफिक, पण असं आणि संडेला जाऊ नका. मी तर म्हणतो संडे टाळा. संडेला लय गर्दी असते कुठं पण. आता लय ठिकाणावर आहे ना, संडेला म्हणजे अवॉइडच करा. संडे सोडून इतर दिवशी जा. आणि तिकडून जर जात असेल तर
तुम्हाला मध्ये लागल तुम्हाला जाताना काय काय बघायला भेटल. गेल्या गेल्या पौड क्रॉस केल्यानंतर पुढं करमुळी हे ते गाव आहे त्यांचं आले वगैरे. आणि पुढं गेल्यावर तुम्हाला हडशी म्हणून आहे, ते एक ठिकाण बघायला भेटल. तिथं मंदिर आहे, ते एक स्पॉट आहे मध्ये. मग त्या तसंच थोडं पुढं गेलं की परत मग असं हा पवना डॅम आहे. पवना डॅमच्या ते लेक साईड आहे, कॅम्पिंग वगैरे होते तिथं. पवना डॅम कॅम्पिंग ते म्हणजे बघण्यासारखं आहे एकदम, नाही का. पाणी बिणी खतरनाक आहे, नेचर ब्युटी एकदम जबरदस्त आहे. ते अजून परत थोडं पुढे गेलं की मग तिकोना तिकोना किल्ला म्हणून आहे, तिकोना पेठ. खूप म्हणजे जुनं आहे आणि आम्ही गेलेलो आहे, खूप वर्ष आधी गेलोय आम्ही. ते एक भारी आहे तिथं बघायला, त्या रोडने जर गेले तर असं. आणि त्या पुढे गेलं तर मग लोहगड लागतो. त्यानंतरचा स्टॉप एकदम लोहगड आहे. मग लोहगडला इकडं असा रोड जातो आणि इकडं तुम्हाला खाली लोणावळ्याला इकडं जातो. तर लोहगडला इकडं असे गेले तर अजून पुढं एक कोणचा तरी गड आहे, तर आम्हाला नाही माहिती. तिथंच आहे, जवळच आहे एकदम. लोहगडच्या इथनं असं दिसतो, म्हणजे असं एवढं जवळ आहे. पण ट्रेकिंग लोहगडपेक्षा त्याच्यावर जास्त आहे, म्हणजे हाईट जास्त आहे त्याची. खूप चालायला लागतं आणि त्याच्यावर आम्ही नाही गेलेलो, पण दिसतंय ते, आम्ही पाहिलं. आणि मग परत सरळ सरळ तुम्ही हा हा झाला लोहगडचा, हा सोडला. तर मग हा सरळ सरळ इकडून गेले तर लोणावळ्याच्या रोडने मग पूर्ण तो घाट लागतो. उतार 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 उतरत 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 जायचं. खाली तुम्ही उतरले ना, ह्या साईडने जायचा हाच एक पॉइंट आहे. म्हणजे खूप बघायला तुम्हाला जाता नाही. तुमचं मेन मोटो माथेरानात नसन सगळं बघत बघत जायचं असेल तर असं म्हणतोय. आणि मग खाली उतरले की मग खंडाळा घाट लागतात. खंडाळा घाटात जवळपास तीन तीन हा तीन स्पॉट आहेत चांगले चांगले बघण्यासाठी. तिथं क्राऊड भरलेला असतो, जाग्या जागेवर हे ते स्वीटकॉर्न हे ते बसलेले असतात विकायला. तर एकदम असं डीप डीप आहे, डायरेक्ट एकदम असे खोल दऱ्या आहेत. आणि खंडाळ्यात 3-4 पॉईंट मस्त आहेत एकदम, नाही का, असं बघण्यासाठी. एकदम असं डीप आहे, एकदम डीप. आणि फुल धुके बुके असली वाईब येते तिथं, विचारू नका. माकडं बिकडं जबर तिथं. ते पॉईंट झाल्यानंतर मग खाली उतरायचं. खाली उतरल्यानंतर मग पुढं ते गाव लागतं कोणचं. हां, मग तिथनं लोणावळ्यातून खाली उतरले ना, लोणावळा पास केल्यानंतर जवळपास लोणावळा 60 हां 60-65 किलोमीटर आहे. मग तिथनं तुम्हाला परत पुढं 60-65 35-40 किलोमीटर ते माथेरान भरतंय. पण तुम्ही माथेरानला आता जाऊच नका. माथेरानला जायचं म्हणलं ना, काय प्रॉब्लेम झालेला आहे. माथेरानला तिथं गेल्यानंतर तिथं नेरळला जायला लागतं आधी. नेरळला गेल्यानंतर तिथं सगळ्यात बेस्ट म्हणजे मजा काय आहे, तिथं मजा आहे ट्रेनने जाणं. तर तुम्हाला जायचं असेल तर ट्रेननी, म्हणजे कसं आहे, ट्रेन ट्रॅक आहे. नेरळला उतरले की काहीतरी फर्स्ट क्लास 300 रुपये आहे आणि सेकंड क्लास 95 रुपीज पर पर्सन असं काहीतरी. टॉय ट्रेननी मजा येते कारण ते वेगळं ट्रॅक आहे त्याचा, त्याच्याने जातं. पण ते टॉय ट्रेन बंद आहे आता. ऑक्टोबरपर्यंत बंद सांगितलंय मान्सूनमुळं. मग ते ट्रॅक बंद असल्यामुळं तिथनं त्या टॉय ट्रेनने काही जाता येणार नाही. आणि टॉय ट्रेनचीच मजा आहे खरं म्हणजे तर. वर असं टॉय ट्रेनने जायला एकदम असं भारी वाटतं. पण ते टॉय ट्रेन बंद, काय माहिती काय रिझन आहे, त्याच्यामुळं बंद ठेवलंय ते. त्यामुळं त्याच्याने काही जाऊ शकत नाही तुम्ही. आणि त्याचे रेट मी सांगितले तुम्हाला. आणि मग तिथे दुसरा ऑप्शन आहे टॅक्सी. टॅक्सी टॅक्सीचं रेट आहे पर पर्सन 120 रुपीज आहे, 120 to 140 रुपीज. ह्याने जाऊ शकता. हे ट्रान्सपोर्ट दुसरं पर्याय आहे तिथं. आणि हे ट्रान्सपोर्ट मग बाय रोडने जातं डोंगरातून, एक घाट 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 असं. म्हणजे काय झालं, टॉय ट्रेनचा ट्रॅक वेगळा झाला, तो वेगळ्या ह्याच्याने जातो. पण हा टॅक्सीचा वेगळा. त्यामुळे टॅक्सीने काय एवढी काय मजा येत नाही. मग त्यामुळं मग पुढं गेलं की पुढं मेन एंट्रन्स लागतं. मेन एंट्रन्सपासून तिथं काहीतरी 25 रुपीज आता एंट्री आहे. 25 रुपीजचं तिकीट आहे.
पर पर्सन तेवढं तिकीट काढलं. 25 का 50 आहे, ह्याच्यामध्येच आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नाही आहे पर पर्सन. तर ते काढल्यानंतर आत जायचं. आत गेल्यानंतर तिथं फिरायचं असेल तर एक तर चालत फिरा, नाहीतर ई रिक्षा आहे. ते ई रिक्षाचं ई रिक्षा 150 रुपीज काहीतरी आहे ई रिक्षाचं. आणि मग दुसरं आहे घोडा, टांगा. घोडाची घोडा आहे का खेचर आहे माहीत नाही, घोडा आहे. त्या घोड्यावर बसून जायचं. त्या घोड्याचे 500 रुपये वाटतं. 500 रुपये त्याचे चार्जेस आहेत. पण ते एवढं फिरायला गेल्यावर चालत फिरणंच योग्य आहे. पण आपलं माझं सजेशन आहे, आत्ता तर जाऊ नका. आत्ता 3 ऑगस्ट आहे. 3 ऑगस्टच्या रोजी मी ब्लॉग चालू करतोय, म्हणजे अपडेट देतोय तुम्हाला. आणि ऑक्टोबरपर्यंत आहे ते. तुम्हाला ते कधीपर्यंत बंद आहे त्याचं चार्ट तुम्हाला तिथं टाकून देतो, तुम्ही बघा. तर आत्ता तर माथेरानला जायचं टाळा. जायचं असेल तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला, तिथं फिरायला जावा, नाहीतर दुसरीकडे जवळपासच्या एरियात फिरा. लांब जाऊ नका, एवढं ट्रॅफिक लागतं भयंकर, तुम्हाला पूर्ण दिवस जाईल. आणि तिथं जाऊन पण काही उपयोग नाही मग गेलं तर. असं आहे मग माथेरानला गेले तर मग टॉय ट्रेनने गेल्यावरच मस्त आहे. आणि पुढं काय मग काय नेचर ट्रेल आहे, चालायचंच आहे नुसतं असं डोंगरातून, त्याच्याने मजा येते जास्त. त्यामुळे आता काय तिकडे जाऊ नका, त्यापेक्षा दुसरा पर्याय निवडा, दुसरीकडे जा. त्यापेक्षा भारी भारी स्पॉट आहे. आणि मुंबई साईडला खूप म्हणजे ट्रॅफिक आहे ना, तुम्ही वैतागून जासान, येड व्हायचं काम आहे. त्यामुळं तिकडं जाणं टाळा. जायचं असेल तरी शक्यतो सकाळी लवकर निघा, जेणेकरून अंधार नाही व्हायला पाहिजे येताना. त्या काळज्या घ्या, म्हणजे कसं पावसाचे दिवस आहे, कुठं काय गाड्या बंद पडल्या हे ते, मग त्यामुळं हे प्रॉब्लेम असतात. मिनिमम माथेरानला जर जायचं म्हणलं तर टू व्हीलरने आम्ही निघालो होतो पिरंगुटमधून, पिरंगुटपासून. तर पेट्रोलचा खर्च जर तुम्हाला सांगितलं तर पेट्रोल स्प्लेंडर बाईक आहे, स्प्लेंडर बाईकसाठी सांगतोय मी. 120 किलोमीटर आहे इथून. 107 किलोमीटर आहे टोटल माथेरान. पण ते गाडीचं ॲव्हरेज मध्ये मध्ये हे असल्यामुळे ते ॲव्हरेजचं सिच्युएशननुसार सांगतोय मी. वन साईड धरा मिनिमम 300 रुपये वन साईड. स्प्लेंडर गाडीचं सांगतोय मी. वन साईड 300 म्हणजे 600 रुपये पेट्रोलचं. 700 धरा एक, म्हणजे थोडंफार वर खाली. 700 रुपये पेट्रोलचं, बाकी तुमचं काय खायचं प्यायचं 700. आणि तिथले टॅक्सीचे 120. परत तिथं आत एंट्रन्समध्ये तिथं 50. आणि जर आत फिरायचं असेल तर असं मग दुसरं चालत फिरणार असेल तर मग काही खर्च नाही, म्हणजे 850-900 रुपये हे झाले 900. आणि हा अजून काय खायचं वेयचं म्हणलं की आता जेवायचं बिवायचं हे येत नाही, त्याचे एक 300 रुपये धरा. असं 1200-1500पर्यंत कसे पण नाही का खर्च होऊन जातात. म्हणजे मोठं मोठं सांगितलं तर एवढं, आणि एवढं आरामात होते. किती पण लो बजेट ट्रिप काढा, एवढं खर्च होतोच आरामात. त्यामुळं जायचं म्हणलं तर ह्या काळज्या घ्या. आणि मी ट्रिपचं बजेट सांगितलंय ते तेवढं लक्षात ठेवा. आणि माझं सजेशन आहे लास्ट, तुम्ही जवळपासचे एरिया फिरा, एवढं लांब जायची गरज नाही आहे. 107 किलोमीटर भरतंय, पोलिसांनी पकडलं हे ते बाकीच्या गोष्टी आहेत परत. त्यामुळं बघा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.